उद्धव ठाकरे यांनी एवढा मोठा कट केलेला असेल आणि तो जर राज ठाकरे यांना माहित असेल तर मित्र हो नमस्कार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांच्या जवळ येऊ लागल्यामुळं भाजपा आणि शिंदे गट घाबरलेला आहे आणि या भीतीतून एकनाथ शिंदे गटाचे काही नेते बरंच काही बोलत सुटलेले आहेत। मग ते खरं असेल खोटं असेल काहीही झालं तरी ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न देखील होताना दिसतात। हे जवळ येऊ लागलेले ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीच ते दूर कसे जातील, त्यांच्यामध्ये अंतर कसं पडेल यासाठी आटोकाट प्रयत्न होताना देखील दिसत आहे। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे नारायण राणे यांनाही सहन होत नसल्याचं त्यांच्याच विधानामधून दिसून आलं। बघा माग काय घडलं होतं याची उजळणी करून राज ठाकरे यांना भडकवण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केला। राज ठाकरे हे काही उथळ असे नेते नाही आहेत। नारायण राणे यांनी काही आठवणी करून दिल्या म्हणून आपला निर्णय बदलावा असे राज ठाकरे नक्की नाहीत। गेल्या 2 महिन्यामध्ये अनेकांनी बघा अशाच पद्धतीची विधानं केली आहेत जेणेकरून हे ठाकरे बंधू जवळ येऊच नयेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण राज ठाकरे यांच्या मनात जे आहे तेच ते करतील हे अगदी नक्की। आता तर बघा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक भलताच दावा केला हो तेच रामदास कदम हो ज्यांना बाम लाव्या असं काहीतरी तुम्ही म्हणता। त्यांनी म्हटलं राज ठाकरे यांचा घातपात घडवण्याचा कट करण्यात आला होता आणि तो कट उद्धव ठाकरे यांनी केला होता। कणकवलीला जात असताना आम्हाला रस्ता बदलावा लागला होता, पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला होता। राज ठाकरे यांच्या बरोबर आम्ही कणकवलीला निघालो होतो तेव्हा राज ठाकरे यांनी कणकवलीत पोहोचूच नये अशी व्यूहरचना उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि हे राज ठाकरे यांनाही माहीत आहे। त्यावेळी राज ठाकरे कदाचित जिवंत मुंबईला परतले नसते असा प्रसंग त्यावेळी होता आणि यावेळी मी स्वतः उपस्थित होतो असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे। मग बघा प्रश्न असा पडतो, घातपाताचा एवढा मोठा कट होता आणि तो प्लॅन उद्धव ठाकरे यांचा होता, एवढी माहिती स्पष्ट असतानाही आजवर हे रामदास कदम भाई गप्प का बरं राहिले? अहो घातपाताचा कट म्हणजे सामान्य बाब नाहीये, खूप मोठी घटना आहे, मोठा गुन्हा आहे तो। उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक खरे खोटे आरोप केले जातातच ना हो। या रामदास कदम यांनी सुद्धा भरपूर आरोप केले आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर याआधी, पण त्यावेळी या घातपाताची माहिती द्यावी असं त्यांना का बरं वाटलं नाही? म्हणजे आपला एक प्रश्न सहज मनात येणारा, जुन्या घटनेचा नवा वाद आत्ताच समोर का आला? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन बराच काळ झालेला आहे आता, त्यानंतर हीच मंडळी सत्तेत आहेत आता जे आरोप करत आहेत ती। मग एवढ्या मोठ्या घातपाताच्या कारस्थानाची चौकशी शिंदे सरकारच्या काळात का बरं झाली नाही? फडणवीस यांच्या सरकारच्या काळात हा विषय अजून तरी आलेला नव्हता। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय अंतिम टप्प्यात आल्यावर रामदास कदम यांना एवढ्या मोठ्या आणि गंभीर घटनेची आठवण झाली। भाऊच भावाचा जीव घेणार होता असं रामदास कदम यांना सुचवायचं आहे। बरं ते पुन्हा पुन्हा म्हणतायत, हे सगळं राज ठाकरे यांना माहित होतं, म्हणजे त्यांना माहित आहे। मग राज ठाकरे यांना हे सगळं माहित असेल तर तुम्ही कशासाठी बोलता आहात मध्ये रामदास भाई? राज ठाकरे बोलतील ना। उद्धव ठाकरे यांनी एवढा मोठा कट केलेला असेल आणि तो जर राज ठाकरे यांना माहित असेल तर खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी हे 2 भाऊ एकमेकांना भेटले असते का? हसत खेळत त्यांच्यात काही बोलणं झालं असतं का? घातपाताचा कट हा फार मोठा गुन्हा आहे रामदास भाई। रामदास भाई यांनी माध्यमासमोर बोलण्याऐवजी हे सगळे पुरावे घेऊन पोलिसाकडे जायला पाहिजे होतं, आणि नाहीतरी आता त्यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे, शिवाय या रामदास भाईंची चिरंजीव राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत। मग रामदास भाईची अडचण तरी नक्की आता काय आहे की त्यांनी फक्त कॅमेरा पुढे बोलून थांबावं? मित्रांनो, अशा आरोपावर तुमचा विश्वास आहे का? तुम्ही विश्वास ठेवाल का? जरूर सांगा बरं। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे।
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.